नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे. आपण बघितलं आता नागपूर ग्रामीण मध्ये आहोत आणि विशेष म्हणजे रामटेक मध्ये. हा बालकिल्ला समजला जातो शिवसेनेचा, भाजपचा आणि महायुतीचे उमेदवार म्हणजे राजू पारवे सर इथून उमेदवारी करतायत. राजू सर नमस्कार. नमस्कार. बोला, कुठला अजेंडा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय? जनतेला काय शब्द सांगतायत की आम्ही हे पूर्ण करू, ते पूर्ण करू? अजेंडा एकच आहे, विकासाचा. या देशाचे लोकनेते विश्वगुरु सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वातली ही निवडणूक आहे. मागच्या 10 वर्षापासून मोदी साहेब ज्या पद्धतीने या देशाचा विकास करत आहे त्यांच्या नेतृत्वातली ही निवडणूक आहे. काही मतदारसंघातली कामं राहिलेत का? जे काही केंद्र शासनाच्या योजना असतील, शेवटी मी या अगोदर आमदार होतो, मी काही आश्वासन देणारा आणि पोकळ आश्वासन देणारा माणूस नाही, पण ज्या पद्धतीने विकास कामाची गती आणून मोदी साहेबांच्या नेतृत्वात या तरुणांच्या हाताला काम, त्यांच्या हाताला रोजगार कसा देता येईल हे प्रयत्न माझे राहणार आहे. पण साहेब आता महायुतीत हे नेत्यांची जी मध्ये बदल झाली त्याच्यामुळे काही चांगल्या माणसांवर परिणाम होऊ शकतो का? काही परिणाम नाही झाला. बदल झाली म्हणजे या देशाच्या विकासासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी हे सर्व लोक एक आले. सर पण एकीकडे बघितलं, चालू खासदार साहेबांना थांबवल्यामुळे, नवीन खासदारांना संधी दिल्यामुळे कुठेतरी पक्षात नाराजी दिसते का? कुठेही नाराज नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना कमिटमेंट केला आहे. शेवटी पक्षाचा निर्णय असतो, कुणाला देणं नाही देणं तो पक्षाचा निर्णय असतो. आता मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे, अबकी बार 400 पार होणार का सर? त्या 400 पार मध्ये रामटेकचा नंबर आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, या पद्धतीचं दिवसेंदिवस धोरण आखत आहे आणि सगळ्यांचा विश्वास हा मोदी साहेबावरती आहे. सर पण जनता आजचे दिनमुळे थोडी नाराज आहे. तुम्हाला काय वाटतं, जनता नाराज आहे का फक्त हे विरोधकांचा टोल आहे? अबकी बार ओके ओके. हे आपल्या बरोबर राजू पारवे सर, पात्र जनतेचा कौल TV9 मराठीवर. जनतेच्या मनात नेमकं कोण आहे हे बघूया. दादा नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हा, काय चाललंय? काही नाही, माझं असंच चालू आहे. बरं माझं एकच म्हणणं आहे की या गावाचा विकास व्हायला पाहिजे. दादा तुम्हाला काय वाटतं? मला एकच वाटते की असे बेरोजगार आहे मुलं, त्यांना रोजगार मिळावं. तुमची काय आर्थिक समस्या आहे? आर्थिक समस्या म्हणजे कापसाले भाव नाही, 7,000 का भागते, मजुरीनं खर्चच नाही भागत, खातं मातं माय वाढून दिले. राजू पारवे हे बदल करतील याची गॅरंटी. 400 के पार अबकी बार. हे जी सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत येत आहेत का? हो हो येत आहेत. त्या कशा येते, अशा घर बसल्या येत नाही, जाऊन घ्या लागते. पंचायत समितीमध्ये जा, जिल्हा परिषद मध्ये जा. आजी नमस्कार. तुमच्यासाठी मोदी सरकारने गॅस उज्ज्वला योजना आणली, काय म्हणताय? काय म्हणता म्हणजे हे पाणी नाही आमच्या गावात, 4-4, 5-5 दिवसाचं पाणी प्यायला लागते. रस्ते नाही आहे, बसा नाही आहे, म्हाताऱ्या माणसाले जा याले. अहो नागपूरला तर कसले भारी रस्ते नागपूरले, आता नागपूरले जाव का आम्ही राहिले? काही बदल गिदल काही होत नाही, काही नाही, जेव्हाच तेच होईल. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, मागचं पुढे येणार का? मागचं पुढं कसं येईल? तुमची काय समस्या आहे? माही काहीच नाही समस्या. तुम्हाला मांडायचीच नाही का? म्हणजे मांडली तरी तिथं येणार आहे आजींचं असं मत आहे. म्हणायचं काही नाही. राजू पारवे आल्यानंतर म्हणजे काय अपेक्षा आहेत? अपेक्षा आहे म्हणजे आमच्या गाव म्हणजे क्षेत्राचा विकासच भरपूर व्हायचा आहे. इथं जरा ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत. काय चालली चर्चा, कसं आहे, काय म्हणताय नागपूरचं वातावरण? नागपूरचं वातावरण आपलं एका थंड आहे, गरम आहे. टेम्परेचर वाढलं ना. गार होणार आहे का नाही? गार होणार नाही. कायचं गार? काही गार नाही. काय वाटतंय, कोणाचा गुलाल होईल इथं? काही सांगता नाही येत. नाही का बरं? का बरं? दोन्ही उमेदवार वर्चस्व आहेत. जनतेवर आहे. जनतेवर आहे. बर, काय वाटतंय, कितपत विकास झालाय दादा तुमच्या गावचा? विकास झालाच नाही. बर दादा, आता आपण बघतो इकडं नागपूर म्हणलं की रस्ते, पाणी आलं, मग ग्रामीण भागात तसं काय आहे का? ग्रामीण भागातले रस्ते आहेच नाही. रस्ते फक्त शहरीकरणात आणि महामार्ग बनवण्यात गेले आहे. सत्ताधारी असो विपक्षी असो,
ह्या लोकांना आम जनतेशी काय घेणं देणं नाही. जनता अनाडी आहे. काय करायला पाहिजे योग्य निर्णय घेत नाही. कोणी किती काही पक्षवाल्याने गेले असत्यात असलेले नसलेले सर्वांनी पाहिले आहे. कोणाच्या इकडे हाक मारली तरी समस्या सोडवायला कुणीच तयार नाही. चुरशीची लढत पाहायला मिळेल का या दोन्ही उमेदवारांना? मिळेल ना. कोण होईल विजयी? बारवे बारवे. त्यांचं काम झालंय का चांगलं? चांगलं काम आहे. विकास तर अजून काही आहे नाही. आणि विकास ह्या विकासाले गेला आहे. बर विकास आहेच नाही, ह्या विकासाले विकास गेला आहे. अजून बर विकास होणारच नाही.